मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून मिशन सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात झाली आहे। यावेळी अचूक आणि खरी माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलंय। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयीच्या सर्वेक्षणाचं कामकाज सुरू झालंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्येही आजपासून मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्याचं काम सुरू झालंय। यासाठी प्रत्येक गावामध्ये 100 ते 200 कुटुंबांसाठी एक शासकीय कर्मचारी नेमण्यात आलाय। तो कर्मचारी ऑनलाईन पद्धतीनं प्रत्येक कुटुंबाची माहिती घेणार आहे। यावेळी सर्व नागरिकांनी आपली संपूर्ण अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयीच्या सर्वेक्षणाचे कामकाज सुरू झालेले आहे। त्याच प्रकारे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातही सर्व गावांमध्ये हे कामकाज सुरू करण्यात आलेले आहे। या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक गावामध्ये 100 ते 200 अशा कुटुंबांसाठी एक असा कर्मचारी नेमण्यात आलेला आहे। हा शासकीय कर्मचारीच आहे आणि हा शासकीय कर्मचारी घरोघरी येऊन ऑनलाईन स्वरूपामध्ये एक मोबाईल ॲप जे महाराष्ट्र शासनामार्फत बनवण्यात आलेलं आहे त्या ॲपमध्ये आपल्या कुटुंबाविषयीची माहिती भरून घेणार आहे। ही संपूर्ण माहिती केवळ आणि केवळ मोबाईल ॲपमध्येच भरण्यात येणार आहे, त्यामुळे ही गोपनीय स्वरूपाचीच राहणार आहे। आपण आपल्या कुटुंबाविषयीची ही संपूर्ण माहिती जी सुद्धा हा प्रगणक आपल्या घरी येऊन आपल्याला विचारणार आहे त्याला निसंकोचपणे आपण ही संपूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी।